जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. मे महिन्यात सांगली जिल्ह्यातील जत एस टी आगाराला 16,93,000 रुपयाचा नफा. कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यातील राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या जत आगाराने यंदा मे 2025 या महिन्यात विक्रमी आर्थिक कामगिरी केली. जत आगाराला तब्बल 5,45,31,000 रुपये इतके घवघवीत उत्पन्न मिळाले असून सुमारे 16,93,440 रुपये इतका नफा झाला असल्याची माहिती जतचे आगार व्यवस्थापिका सौ सुनंदा देसाई मॅडम यांनी दिली. यासाठी आगाराच्या बसेसने 8,96,000 किलोमीटर अंतराचा प्रवास करून सुमारे 4,23,052 प्रवाशांना प्रवासाची सेवा दिली. त्यात 75 वर्षावरील 68,104 प्रवासी, 3,33,715 महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक 21,223 प्रवासी व 110 विद्यार्थी यांनी लाभ घेतला. मे महिन्यात लग्नसराई, शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी तसेच विविध धार्मिक यात्रांचा हंगाम असतो. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. या काळात जत आगारातून हैदराबाद, उमरगा, मुंबई, विजापूर, सोलापूर, हिंगोली, लातूर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी मार्गावर विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवण्यात आली होती. या सर्व मार्गावरील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली. जत आगारात सांगली परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्याची फलश्रुती म्हणून जत आगाराला गेल्या महिन्यात चांगला नफा मिळाला. पुढील महिन्यात 6 जुलैला आषाढी एकादशी असल्याने 25 जूनपासून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात येणार असून जत तालुक्यातील कोणत्याही गावातून 44 भाविकांचा गट उपलब्ध होऊन बुकिंग केल्यास थेट गावातून पंढरपूरसाठी बस उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आगार व्यवस्थापिका सौ सुनंदा देसाई मॅडम यांनी दिली. जत आगार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस पंडितराव बुचडे, वाहतूक निरीक्षक संतोष सन्नके, प्रथमेश देवळे, सुरक्षा रक्षक शामतुल्ला कासते यांनी मोलाचे योगदान दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून जत आगाराला नफा मिळाला. याबद्दल जत आगाराच्या सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, चालक, वाहक यांचे कौतुक होत आहे.